वांद्रे ते वरळी हा जो सी लिंक आहे त्याचं भूमिपूजन मनोहर जोशी मला वाटतं मुख्यमंत्री असताना हिंदू हृदय सम्राटांच्या हस्ते पार पडलं होतं भूमिपूजन. दुर्दैवाने नंतर सरकार गेलं, तो पूर्ण झाला पूल आणि त्याचं उद्घाटन माझ्या आठवणीप्रमाणे शरद पवार होते, सोनियाबाई होते आणि त्यांच्या हस्ते ते उद्घाटन झालं. त्याचा पुढचा टप्पा जो आहे वरळी ते मरीन ड्राईव्ह त्याचं भूमिपूजन माझ्या हस्ते झालं आणि आता उद्घाटनाला पंतप्रधान येत आहेत. म्हटलं एक गोष्ट बरी झाली या निमित्ताने, पंतप्रधानांना आता हे कळेल किंवा जनतेला हे कळेल की उद्धव ठाकरे जे बोलतो ते करून दाखवतो त्याला साक्षीदार पंतप्रधान आहेत. कोस्टल रोड 40 वर्ष झाला नाही, तो आता पूर्णत्वास कसा आला, हे प्रश्न ज्यावेळेस विचारले जातात किंवा ज्यांनी मुंबईवर 30-30 वर्ष राज्य केलं त्यांना जर प्रश्न विचारला की मुंबईला तुम्ही दिलेली एक गोष्ट सांगा, एक, ते नाही सांगू शकत. नाही, त्यांचा दावा असा असतो की कोस्टल रोड त्यांनी दिला म्हणून. ते तर दावा कशावर आहे, ताजमहाल त्यांनी बांधला असा दावा करू शकतात. त्यांच्या दावा करायला थोडे पैसे लागतात. पण फॅक्ट अशी आहे की जेव्हा पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते, केंद्रातही त्यांचं सरकार होतं, राज्यातही सरकार होतं, चव्हाण साहेब वारंवार दिल्लीला जायचे पण कोस्टल रोडची एक फाईल देखील हल्ली नाही. मी मुख्यमंत्री झालो, दिल्लीमध्ये 6 बैठका घेतल्या, 3 मंत्री बदलले, पण कोस्टल रोडला मान्यता मिळाली कारण त्याच्याकरता एंटायरली न्यू डिस्पेन्सेशन तयार करायचं होतं आणि ते करून आणलं. खरं म्हणजे ते काम MSRDC आणि MMRDA करावं असं आमच्या डोक्यात होतं. मला उद्धवजी त्यावेळेस म्हणाले की अहो आमच्या कॉर्पोरेशनला काहीच नाही आहे, हे काम आमच्या कॉर्पोरेशनला तुम्ही द्या. मी म्हटलं ठीक आहे, प्रेझेंटेशनला मी कॉर्पोरेशनला घेऊन गेलो होतो म्हणून ते काम कॉर्पोरेशनला दिलं. तेवढंच त्यांचं जर काही योगदान असेल तर आमच्या कॉर्पोरेशनला द्या त्यांनी म्हटलं आणि मी ते कॉर्पोरेशनला करायला दिलं, एवढंच त्यांचं योगदान आहे.